सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 24 मध्ये भाजपच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विकासाच्या जोरावर विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 24 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र काळे, मधुसूदन जंगम, वनिता संतोष पाटील आणि अश्विनी मोहन चव्हाण यांनी प्रभागातील विविध भागात पदयात्रा काढून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी सिंधू विहार, गोविंद विहार, समर्थनगर, म्हाडा कॉलनी यासह प्रभागातील इतर महत्त्वाच्या भागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी ठिकठिकाणी उमेदवारांचं स्वागत करण्यात आलं। भारतीय जनता पार्टी हा विकासाची दूरदृष्टी असलेला पक्ष आहे। गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। प्रचारादरम्यान नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता जनतेचा भाजपवर असलेला विश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे, असं मत यावेळी उमेदवारांनी व्यक्त केलं। प्रभागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावणं आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं सांगत प्रभाग 24 मधील भाजपचे चारही उमेदवार बहुमतांनी निवडून येतील असा विश्वास नरेंद्र काळे, मधुसूदन जंगम, वनिता पाटील आणि अश्विनी चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। या पदयात्रेत भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। प्रभाग क्रमांक 24 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार आज सिंधुविहार इथं आम्ही प्रचारासाठी आलेलो आहोत। यासाठी प्रभाग क्रमांक 24 मधून मधुसूदन जंगम, प्रभाग क्रमांक 24 मधनं ब या प्रवर्गासाठी वनिताताई पाटील, क मधनं अश्विनीताई चव्हाण आणि ड मधनं मी स्वतः नरेंद्र काळे, आम्ही चौघही उभा राहिलो। तरी सगळ्यांना विनंती आहे की कमळाच्या बटनावर बटन दाबून कमळाला जास्तीत जास्त मतदान करावं अशी विनंती करतो। नमस्कार, मी अश्विनी मोहन चव्हाण, प्रभाग क्रमांक 24 मधून आम्ही 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार उभारलेलो आहोत। नरेंद्र काळे सर, जंगम सर, वनिता पाटील आणि मी अश्विनी चव्हाण। आणि आज प्रभाग क्रमांक 24 मधून सिंधू विहार इथून आमची प्रचार सुरू झालेला आहे। आणि या प्रचारादरम्यान आम्ही सगळ्यांना विनंती करत आहोत की भारतीय जनता पार्टीला आपण मतदान करा, कारण भारतीय जनता पार्टी हा विकासाचा पार्टी आहे आणि विकास करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करणं खूप गरजेचं आहे। आणि आम्ही या विकासाच्या जोरावरच इथं मतदान मागायला आलेलो आहोत आणि इथून आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत